नमस्कार, मी विशाल पाटील। एका बाजूला सर्वजण गणेशोत्सवाच्या उत्साहामध्ये रंगलेले तर दुसऱ्या बाजूला संघर्षाची ठिणगी पेट घेण्याच्या तयारीत आहे। रस्त्यांवरती रोषणाई, घराघरांमध्ये सजावट, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठीची बाजारपेठेतली झुंबड, मंडपांमध्ये कलात्मक सजावटीची धामधूम असताना देखील गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हा उत्सव म्हणजे समाजाला जोडणारा धागा, श्रद्धा, भक्तीचं प्रतीक आणि आनंदाचा उत्सवी जल्लोष। मात्र त्याच वेळी समाजामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामाजिक मागण्यांमुळे आंदोलनाची तयारी देखील सुरू आहे। एकीकडे ढोल ताशांचा गजर तर दुसरीकडे हक्काच्या घोषणा। मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिलेल्या जरांगे पाटलांना हायकोर्टाने मुंबईत निदर्शनासाठी नो एंट्रीचा फलक दाखवला। त्यामुळे संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झालाय, कारण एखादी परवानगी नाकारली म्हणजे संघर्ष संपतो असं नाही, उलट तो सरकार समोर नवा प्रश्न उभा करतो। नेमकी जागा कुठे, नेमका मार्ग कोणता आणि नागरिकांना त्रास न होता आंदोलनालाही वाचा कशी फोडायची। लोकशाहीत आंदोलन हा हक्क आहे, पण त्या हक्काला शिस्त, जबाबदारी आणि सामाजिक मर्यादांचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो। कारण उत्सव साजरा करत असताना जनतेचा आनंद खंडित होऊ नये, तसंच आंदोलकांचा आवाजही दुर्लक्षित होऊ नये याचं योग्य संतुलन साधावं लागतं। आणि त्यामुळे आंदोलनाला परवानगी द्यायची की नाही आणि परवानगी दिलीच तर कोणत्या जागेवर द्यावी ही सध्या सरकारची कसोटी आहे। या सर्व घडामोडी घडत असताना सरकारकडून जरांगेंसोबत चर्चा करण्याची तयारी दिसते। मात्र जरांगे पाटील हे चर्चा नको, आरक्षण द्या अशी भूमिका घेत मुंबईत जाण्यावरती ठाम आहेत। इकडे ओबीसी नेत्यांकडून या आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात येतोय। अशा परिस्थितीमध्ये सरकार पुढे एकीकडे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याचं तर दुसरीकडे आंदोलकांच्या मागण्यांना संवेदनशीलतेने प्रतिसाद देण्याचं आव्हान उभं ठाकलं। दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात तरी मराठा समाजाचा आरक्षणातील विघ्न दूर होणार का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार जरांगेंना आंदोलन करण्यासाठी कुठली पर्यायी जागा देणार, अशाच इतरही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटलांना मुंबईमध्ये निदर्शनं करण्यास मनाई केली आहे। असं असतानाही जरांगे पाटील मुंबईत जाण्यावरती ठाम असून त्यांना विरोध होताना दिसतोय, तर ओबीसी नेत्यांकडूनही आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे। ते 29 ऑगस्टला आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण करण्याच्या तयारीत आहेत। आणि याच संदर्भात जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली। यावर सुनावणी झालेली असता मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना एक झटका दिला। कोर्टाने जरांगेंना आझाद मैदानात येऊन आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे। मुंबईतील वर्धा गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने आपला हा निर्णय जाहीर केलेला आहे। मात्र यावेळी न्यायालयाने जरांगेंना आंदोलनासाठी नवी मुंबईचा मार्ग उघड केलेला आहे। मुंबई हायकोर्टाने जरांगेंना काय निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांवरती एक नजर टाकूया। तर नेमके हे निर्देश काय, कोर्टाकडून देण्यात आलेले मुंबईमध्ये खरतर नो एंट्री कारण सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। त्यानंतर जरांगेंना अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरामधील प्रमुख ठिकाणी निदर्शनं करता येणार नाहीत। जरांगेंना नवी मुंबईतील खारघरमध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय हा सरकारचा असेल। तर मुंबईमधील रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असं देखील न्यायालयाचं म्हणणं आहे। तर कोर्टाने जरांगेंना नवी मुंबईमधील खारघरचा मार्ग सुचवलेला आहे आणि याच संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारला दिलेले आहेत। मात्र असं असताना देखील जरांगे पाटील मात्र मुंबई जाण्यावरती ठाम आहेत। मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर जेव्हा जरांगेंना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये जाण्यावरती ठाम असल्याचं सांगितलंय। 100% जाणार। आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागेल, आम्हालाही न्याय द्यायला लागेल। आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू। आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार
आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानाला येणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे. उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतो. उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत. मला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता. 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती. बरं, आता जरांगे जरी मुंबईमध्ये जाण्यावरती ठाम असले तरी कोर्टानं मात्र परवानगी नाकारल्यामुळे त्यांना मुंबईत जाता येणार नाहीये, असं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलंय. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी सदावर्तेनं कोर्टाच्या निर्णयानंतरही जर का जरांगे कोर्टात आले, म्हणजे थेटपणे ते जर मुंबईमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसले तर याबाबत विचारलं असता सदावर्तेंनी काय नेमकं उत्तर दिलेलं आहे ते आधी पाहूयात. मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत मुंबईत येण्यामध्ये, अजूनही ते मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. मात्र त्यानंतर आंदोलनाची दिशा कशी असेल त्याबद्दल काही अजून बोलत नाहीयेत. मग त्यांच्या मागे हा अजूनही काही डावपेच असू शकतो का, मुंबईत यायचं आणि मग अचानक आंदोलन सुरू करायचं, असं जर झालं तर मग पुढे काय अपेक्षित आहे? पुढे 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 FIR, कारण मी तक्रार दिलेली आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे गुन्हा दाखल होणे, त्याच्यानंतर ऐकतच नसेल आणि बेकायदेशीर कृत्य चालूच राहिले तर पोलिसांना नोटीस द्यावी लागते आरोपीला, नंतर अटक, नंतर अटक, नंतर अटक. अटक होईल जरांगे पाटलांना? वा 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 वा. कायद्यापेक्षा कोणी मोठं आहे का? कायद्यापेक्षा कोणी मोठं आहे का? कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही, असं गुणरत्न सदावर्ते प्रतिक्रिया देताना म्हणाले. बरं, इकडे ओबीसींमधून आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत तर दुसरीकडे त्यांच्या याच मागणी विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही आक्रमक होताना दिसतात. सरकारला ज्या भाषेत समजतं त्याच भाषेमध्ये आंदोलन उभं करू असा इशारा थेट लक्ष्मण हाकेने दिलाय. तसंच जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला रिॲक्शन देऊ असं सांगत ते नेमकं काय करणार याबाबत हाकेंनी सस्पेन्स ठेवला. ओबीसीचे आरक्षण जात असताना आम्ही कायदा सुव्यवस्था बाळगणारी पाळणारी माणसं आहोत. आम्ही न्याय हक्क आणि लोकशाही मार्गाने आम्ही महाराष्ट्र शासनाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही आमचं ओबीसीचं आंदोलन उभं करू. उद्या ते इथून निघणार आहे. काय कुठून काय आम्ही रिॲक्शन देऊ. कशी रिॲक्शन असेल सांगू, ती काय सांगून द्यायची गोष्ट नाही. उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईला निघणार आहेत. ओबीसी देखील रस्त्यावर उतरतील असा इशारा आपण दिला. रिॲक्शन देऊ आम्ही व्यवस्थित. बरं, हे सगळं काही सुरू असताना जरांगेंच्या आंदोलनाआधीच मराठा आरक्षण उपसमितीनं एक मोठा निर्णय घेतलाय. बैठकीमध्ये शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देत जरांगेंची एक मागणी मान्य करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती देत जरांगेंना अप्रत्यक्षरित्या चर्चेचं निमंत्रण दिलंय. हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने त्यांना, पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आज त्यापैकी त्यांची सरकारबरोबर बोलण्याची चर्चेची तयारी आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले आहे की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे, विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समिती समोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणाबाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे, कोणती सर्टिफिकेट द्यायचे आहेत तर तो त्या समितीला मुदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे. बरं, एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारकडून सुरू असलेल्या हालचालींमध्ये तर हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतरही मुंबईमध्ये जाण्याची जरांगेंची ठाम भूमिका, दुसरीकडे ओबीसींचं आंदोलन उभारण्याचा हाकेंचा इशारा आणि इकडे तर जरांगेंना आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं सरकार पुढील आव्हान, याच सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे मराठा समन्वयक विनोद पोखरकर, जरांगे समर्थक सुनील कोतकर, ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांकडे जाण्याआधी या चर्चेची सुरुवात जरांगे समर्थक सुनील कोतकर यांच्यापासून करेल. सुनीलजी, एका बाजूला राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले ते आपण ऐकलं असेल, एका बाजूला सरकारनं तर पुढाकार घेतलेला आहे, चर्चेसाठी आता दारं खुलं झालेली आहेत आणि पहिली मागणी आपली मान्य करण्यात आलेली आहे, तरी देखील आपण मुंबईला येणारच का? नमस्कार. नमस्कार.
सरकारने आता दारोगोडे करून फायदा नाही. आता उशीर झालेला आहे. सरकारने चर्चेसाठी या अगोदरच सरकारला वेळ दिला होता मराठ्यांना ओबीसी आरक्षण यासाठी. आता वेळ झालेली आहे, आता उशीर झालेला आहे. त्यामुळे जरांगे पाटला जो एल्गार केलेला आहे, सर्व तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांचे आव्हान केलेलं आहे की मुंबईकडे चला. सर्व समाज त्यांच्या पाठीमागे मुंबईला पोहोचणार, मुंबईत धडकणार आम्ही. नो कॉम्प्रोमाइज. बरोबर आहे, नो कॉम्प्रोमाइज आपण म्हणताय, मात्र नो एंट्री देखील या ठिकाणी पाहायला मिळते. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी आपल्याकडे. प्रवीणजी, खरं तर एका बाजूला त्यांचं म्हणणं आहे सरकारला आम्ही वेळ दिलेली होती, सरकारनं उशीर केलाय, खरंय? मला वाटतं झोपलेल्याला जागा करता येतं. झोपेचं सोंग घेतलेल्याला आपल्याला गदागदा हलवलं. सरकारने सोंग घेतलेलं झोपेचं, आम्ही नाही. आता सरकारने सोंग घेतलेलं झोपेचं. चर्चेवर मध्ये बोलू नका. सुनीलजी, मी येणार बोलत असताना विशाल नंतर मी बाहेर पडेल. त्यांना बोलायला त्यांना नंतर मी बोलेन. मध्ये मध्ये न तोंड घालायचं. यामध्ये सरकारची चर्चेची तयारी आहे. आत्ताच राधाकृष्ण विखे पाटलांची मी स्टेटमेंट ऐकली की त्यांची चर्चेला तयारी आहे का. परंतु या ठिकाणी जे गोष्ट होणार नाही. आता मला सांगा, तुम्ही पण आता मला आमदार म्हणून भाजपच्या चर्चेला बोलवलं, तुम्ही का शरद पवारांचा प्रतिनिधी बोलवला नाहीत, का काँग्रेसचा प्रतिनिधी बोलवलात, का उद्धव ठाकरेजींचा प्रतिनिधी बोलवला नाहीत? त्यांच्याकडून शब्द घ्यायचा की ओबीसीतना आरक्षण देण्याबाबत तुमची काय भूमिका आहे. त्या तिघाही जणांनी लिहून द्यावं जरांगेना की ओबीसीतना आरक्षण द्यावं. म्हणजे या 3 पक्षांना तुम्ही सोडलत, तुम्ही सगळ्यांना सोडलत. एकट्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वेठीस धरायचं म्हणून हा सगळा खेळ आहे. आणि या संदर्भामध्ये न्यायालयानं, न्याय देवता आपण मानतो की शेवटी आपला न्याय देवतेवर विश्वास असतो. न्यायालयाने सांगितल्यावर पण न्यायालयालाही आम्ही त्या ठिकाणी मानणार नाही. अशा प्रकारची हट्टवादी भूमिका हिला संविधान अलाव करत नाही, लोकशाही अलाव करत नाही. कोर्टानं क्लिअर कट सांगितलं की सर्वसामान्य जनतेची काळजी न्याय देवता घेत आहे की सणासुदीला त्या ठिकाणी मुंबईत येऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी अव्यवस्था होईल, त्या ठिकाणी गोंधळ जर उडाला तर त्याला जबाबदार कोण. आणि अशा वेळेला चर्चेतना मार्ग काढण्याऐवजी आता सरसकट आपल्याला सगळे सोयरे करता येतं का, कायद्याच्या चौकटीत तपासा. मग अशा वेळेला केवळ प्रश्न उभे करायचे, प्रश्नाचं उत्तर नको आहे ना. कारण अजूनही त्या ठिकाणी सरकार चर्चेला तयार आहे. आजही मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे ओएसडी गेले होते. परंतु मी जसं म्हणालो की विषय काय आहेत, मागण्या काय आहेत, ज्या सरकारी दरबारी सरकारच्या अखत्यारीत मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी सरकार सोडवायला तयार आहे. बरं, आपण जर चंद्रकांत दादांच्या समितीचा आपण कॅबिनेटचा जर अभ्यास केला तर कधी नव्हे एवढ्या सवलती त्या ठिकाणी आपण दिल्यात. अजूनही राहिल्या असतील. कायद्यात जे बसेल ते आपण करायला तयार आहोत. परंतु कुणाची तरी सुपारी घेऊन, कुणाचं तरी राजकारण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विकास करतायत, महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची ज्या पद्धतीनं आज कमांड आहे, पकड आहे, त्या संदर्भात जे हतबल झालेत त्यांना आता दुसरा पर्याय दिसत नाही. सरकारशी लढण्याची धमक नाही, क्षमता नाही. आणि त्यामुळं अशा प्रकारे अडेलतट्टू भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपण बघाल की टार्गेट कोणाला करताय, देवेंद्रजींना. वेठीस कोणाला धरताय, आपण सरकारला धरताय. बदनाम कोणाला करताय, देवेंद्र फडणवीस साहेबांना. मग तुमचा गोल, तुमचा उद्देश फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांभोवतीच का फिरतोय. प्रवीणजी, आपण जी शंका उपस्थित केलेली आहे आणि मला वाटतं शेवटी त्याचं उत्तर मला खरं तर मराठा समन्वयक विनोद पोखरकर यांच्याकडून घ्यायचं आहे. विनोदजी, प्रवीणजींनी अतिशय मुद्देसूद प्रश्न विचारलेला आहे. सरकारमध्ये 3 वाटेकरी असताना देखील समाजाच्या संवेदना आहेत, आम्ही त्या समाजातून आलोय. प्रवीणजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण आधी आंदोलकांकडून घेणार. विनोदजी, मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. सत्तेमध्ये 3 वाटेकरी आहेत खरं तर, मात्र आपल्या टार्गेटवर केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का?
बघा या आपण या गोष्टीचा जर इतिहास पाहिला तर 2015 मध्ये दिलेलं आरक्षण खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आरक्षण रद्द झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या आरक्षणाबद्दल विरोध काढला नाही. 2016 मध्ये ज्यावेळी कोपर्डीमध्ये आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्यावेळी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला आणि 3 वर्ष लागली. तेव्हा कुठे जाऊन त्या 2019 मध्ये ते आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो ते आरक्षण असंच दिलं नाही, शेकडो बांधवांनी त्या ठिकाणी आत्मबलिदान दिलं या आरक्षणासाठी. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो की ज्या पद्धतीने आज दरेकर साहेब म्हणतायत की जरांगे पाटलांनी नेमकी कोणाची सुपारी घेतली, मग तुम्ही जर असं म्हणत असाल आम्ही असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसी समाजाकडून सुपारी घेतली मराठा समाजाला आरक्षण न देण्याची? जर तुमचा डीएनए ओबीसी तुम्ही म्हणताय, मग या मराठ्यांनी तुमचं काय बिघडवलं? याच मराठ्यांनी तुम्हाला 2000 त्या ठिकाणी 16ला सत्तेत आणलं, याच मराठ्यांनी तुम्हाला आता सत्तेत आणलं. आणि असं असताना तुम्ही एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा शपथ घेता की आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालू, त्यावेळी तुम्ही सांगताय की आमचा डीएनए ओबीसी आहे. म्हणजे कुठेतरी मराठा समाजाच्या विरोधामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा नाहीये, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये. ही आज वेळ का आली हे आपण समजून घेतलं पाहिजे. 4 महिन्यापूर्वी जाहीर झालेलं हे आंदोलन होतं आणि आता आम्ही जवळपास 1.5 महिन्यापूर्वी या आंदोलनाची परमिशन मागितली होती. आज दरेकर साहेब म्हणतायत की आज सरकार चर्चेला तयार आहे. मग सरकारने मागच्या 4 महिन्यामध्ये काय केलं? सरकारने मागच्या 4 महिन्यामध्ये चर्चेची भूमिका का ठेवली नाही? का चर्चेची दारं खुली केली नाहीत? जर तुमची न्याय देण्याची जर भावना असेल तर तुम्ही आज उद्या आंदोलन सुरू होणार आहे ना, आज तुम्ही काय म्हणताय आम्ही चर्चेला द्यायचंय? एक तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, जे राजपत्र आज काढले, जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये अनेक आंदोलनांवर निर्बंध आणले होते. त्याचं राजपत्र आज का काढलं गेलं? ज्या राजपत्राचा त्या ठिकाणी संदर्भ देऊन कोर्टाने आज त्या ठिकाणी निर्देश दिलेत की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आणि खारकर नोव्हेंबरमध्ये आंदोलन करा. मुळात एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, सरकारने आपल्याला त्या ठिकाणी एक आझाद मैदानात आंदोलन करण्याचं त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आपले मागणी मांडण्याचं त्या ठिकाणी एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. हे स्वातंत्र्य कुठेतरी हे सरकार या ठिकाणी हिरावून घेऊ पाहते. बरं, सरकार हिरावून घेत आहे की न्यायालयाचा निर्णय कुठेतरी गल्लत होतीये का? विनोदजी, मला वाटतं यावेळेला आपण ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात समजावून घेऊयात. गुणरत्न सदावर्तेजी, मनोज जरांगे म्हणतात आम्ही इकडे येण्यावरती ठाम आहे, सरकारनं चर्चेची तयारी दाखवलेली आहे, मात्र त्याला कुठेतरी विलंब झाल्याचा जो आहे तो मराठा आंदोलकांचा या ठिकाणी ज्या प्रकारे मुद्दा मांडलेला त्यांनी तो आपल्याला लक्षात आला असेल. मात्र एका बाजूला डंके की चोट पर तुमचं म्हणणं आहे की इथे येऊन आंदोलन करणंच शक्य नाही. आणि आत्ता जो मगाशी आरोप आपण ऐकलेला असेल की विनोद पोखरकर यांचं म्हणणं आहे की सरकार आम्हाला येऊ देत नाहीये. आझाद मैदानाची परवानगी कुणी, केव्हा, कशी आणि त्याला पर्यायी जागा, हा संपूर्ण न्यायालयाचा जो निकाल आहे तो आम्हाला आपल्याकडनं समजून घ्यायचा आहे. गुणरत्न सदावर्ते साहेबांना सांगतो, साहेब तुमच्याच भाषेत, डंके की चोट पे मुंबई में आएंगे, देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से. गुणरत्नजी बोलतील, कृपया. अजून एक ठेवा माणूस हसायला सोबत. उत्साही मुलं आहेत, उत्साही मुलं बोलत असतात, उत्साही मुलं आहेत. अरे बाळा, हसल्यामुळं ना माणसाच्या जीवनामध्ये अधिक हे सुचत असतात. आनंदी राहायचं बेटा, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे बेटा. हा मला, अरे बेटा माझं सोड, स्वतःचं चांगलं कर बाळा. व्यक्तिगत बोलू नको, आपण चर्चेमध्ये आहोत, भान ठेव चर्चेचं. ह्या चर्चेमध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की आता उपस्थितांमध्ये वंचित बहुजनांचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री प्रवीण दरेकर आहेत. म्हणजे फक्त ते भारतीय जनता पक्षाचेच नाहीत तर ते त्यांची ओळख मुंबईतली वेगळीच आहे. झोपडपट्टी का नेता आहे, कष्टकऱ्यांचे नेते असं ते ओळख आहे त्या माणसाची. जात म्हणून त्या माणसासोबत लेबल करणं किंवा त्या माणसावर हे करणं मला वाटतं की संयुक्तिक राहणार. पण उत्तर देताना मला 2 गोष्टीचं भान ठेवून उत्तर द्यायचं आहे. बोला. की आंदोलनापर्यंत आपण सीमित विचार केला तर आंदोलनाची परवानगी देण्याची कारवाई ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकारात येत नाही, गृहमंत्री कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाही. ही परवानगीची कार्यवाही कोणत्याही प्रधान सचिवाच्या अखत्यारीमध्ये येत नाही. ही कार्यवाही जी आहे, परवानगी देण्याची जी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरच्या बाबतीमध्ये खास करून काही विशिष्ट ठिकाणं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जरंगेच्याच प्रकरणात सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये 2024 मध्ये तुम्हाला सांगतो निर्णय दिलेला आहे.
ऑर्डर केलेली आहे आणि ती सहानी विरुद्ध भारत सरकार या आधारावर ती आदेश दिलेला होता. ट्रॅफिक जॅम नसली पाहिजे, त्याचबरोबर आंदोलनाची म्हणजे ठिकाण जरी आझाद मैदान असलं तर त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत ज्या की स्वतःच जरंगे सांगतायत की मी नाही, ते नाही, मला तिथंच बसायचं आहे. संध्याकाळच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर तिथे बसण्याची तशी परवानगी नाही. त्याला त्याच्यासाठी कोर्टात जावं लागतं सूर्यास्ताच्या नंतर परवानगी घेण्यासाठी. त्याचबरोबर आझाद मैदानाची संख्या काय, ती करोडो आहे का, ती लाखो आहे का, ती हजारोंच्या मध्येच आहे. आणि ह्या सगळ्या कंडिशन्स कशातून आल्यात तर ह्या कंडिशन्स आल्यात मुंबई पोलीस ॲक्टमधून, ह्या आल्यात मॅन्युअल्समधून, ह्या आल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांमधून. का तर हे फायनान्शियल कॅपिटल आहे. फायनान्शियल कॅपिटलच्या बाबतीमध्ये एक नीतिमूल्य जपली जातात. कारण फायनान्शियल कॅपिटलमध्ये केवळ आणि केवळ देशाचेच नाही तर जगातले, तुम्हाला सांगतो, ॲम्बॅसीजचे ऑफिसेस आहेत, मोठे कॉर्पोरेट्स आहेत, तिथं काम करणारे कष्टकरी हिंदुस्थानीच आहेत. म्हणजे डायमंड मार्केटमधले नुसते श्रीमंतच नसतात तर तिथं रोजी रोटी रोज कमवणारे सुद्धा हातावरले लोक असतात. ह्या सगळ्या गोष्टींना कुठेच बंद, जाम, ह्या सगळ्या गोष्टी परिणामकारक GDPवर सुद्धा असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं भान आंदोलन ठरवताना ठेवायचं असते. आणि हे न ठेवल्यामुळं काय होतं आहे की म्हणजे तुमच्या आंदोलनाला आंदोलन करायचं आहे तर मग तुमचा आंदोलक चेहरा दाखवताय तुम्ही मुखवटा आहे. जरंगे हा मुखवटा आहे. आणि तुम्हाला सांगतो ओरिजिनली जरंगे मुखवटा आहे परंतु आत्मा मात्र राजकारण आहे. आणि बरोबर प्रवीण दरेकर साहेबांनी जे शब्द वापरले म्हणजे राजकारणासोबत घेऊ नका, भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून घेऊ नका, की प्रत्येक वेळेला चर्चेसाठी म्हणजे तुमच्याच चॅनलचं म्हणून नाही, आज शरद पवार हे मागणी केल्याच्या नंतर एका विद्वान आमदारांनी मागणी केल्यानंतर शरद पवारांच्या कार्यालयातून फॅक्स आला पाहिजे की ओबीसीतून द्यायला ते तयार आहेत की नाही. उद्धव ठाकरेच्या कार्यालयातून फॅक्स यायला पाहिजे, ते तयार आहेत की नाही. सांगायचं तात्पर्य की हे जरंगेचं जे राजकारण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव यांच्या मेकॅनिकली कंडक्टेड आहे का असा प्रश्न नाही. आता तर मला वाटतं ही खात्री झाल्यासारखं आहे. खरोखर आहे. जसं तुम्ही अतिशय सविस्तरपणे सांगितलं की आंदोलन कसं होतं, आंदोलनासाठी कायदेशीर कुठल्या बाबी आणि चौकटींचं पालन होणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे जो तुम्ही मगाशी मुद्दा उपस्थित केला की ओबीसीतून आरक्षण मिळावं या संदर्भातल्या आत्तापर्यंत फॅक्स जाणं गरजेचं होतं, तसाच एक प्रश्न भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील उपस्थित केला की प्रत्येक वेळेला सरकारच किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच टार्गेट का, विरोधकांची मराठा समाजासंदर्भातली, त्यांच्या आरक्षणासंदर्भातली काय भूमिका आहे ही या सर्व मान्यवरांबरोबर चर्चेचा पुढचा विषय असेलच. त्याचबरोबर ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील यांच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असेल की ओबीसीतून आरक्षणाला असलेला विरोध का. लक्ष्मण हाके हे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करत असताना आपण देखील मोर्चा काढणार आहे म्हणजे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनं महाराष्ट्राला पाहावी लागणार आहेत का. मृणाल ढोले पाटील जी आत्ता मगासपासून आपण चर्चा ऐकली असेल, सगळ्या मान्यवरांचं नेमकं काय म्हणणं आहे, पॅनलिस्टचं आपण ऐकलं असेल, मात्र मूळ मुद्दा तोच आहे की ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आणि आंदोलक जे आहेत ते आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. दुसरीकडे मात्र विरोधक तशा प्रकारची भूमिका घेताना दिसून येत नाहीये. एका बाजूला देवेंद्रजी फडणवीस ज्या काळामध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेला देण्यात आलेला जे आरक्षण होतं ते टिकवता आलं नाही आणि मग पुढच्या काळामध्ये झालेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा विचका हा महाराष्ट्र सातत्यानं पाहतोय. आता तरी वाटतंय का की हे आरक्षण दिलं जावं, ओबीसीच्याच कोट्यातून हे दिलं जाईल असं आपल्याला वाटतं का. मृणाल ढोले पाटील. विशालजी, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे ना की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण हे शक्य नाहीये. ही सत्य गोष्ट आहे, ही मान्य झालेली आहे. जवळजवळ 3 राष्ट्रीय कमिशन म्हणजे नॅशनल कमिशन्स आणि त्याच्यानंतर जवळजवळ 4 स्टेट कमिशन्स, बापट कमिशन असेल, खत्री कमिशन असेल, गायकवाड कमिशन असेल आणि आत्ताचं जे सुनील शुक्रे कमिशन होतं, याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देता येत नाही. त्याच्यामध्ये गायकवाड आयोग आणि शुक्रे आयोग दोघांनीही मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकण्याची शिफारस केलेली आहे. त्यामुळे आपण उगाच दिशाभूल करणारी वक्तव्य करू नका. मिस्टर पोखरकर, आपण विनोद बंद करावे, सभेचे नियम पाळावेत
मी तर बोलत असताना मी मध्ये बोललेलो नाही. मृणालजी, आपला मुद्दा पूर्ण करा तुम्ही कृपया. ऐकून घ्या. मृणालजी. आमच्या वेळेमध्ये घुसखोरी करू नका. ऐका. पोखरकरजी, मी आपल्याकडे येईल ना, प्रत्येकाला मी पूर्ण वेळ देणार आहे. पोखरकर मला बोलून द्या. जरा सभाशास्त्राचे नियम पाळा. बेशिस्त सारखं वागू नका. गायकवाड कमिशनने सांगितलं. मृणालजी, मूळ मुद्द्याकडे येऊया. पोखरकर काय चाललंय? गायकवाड कमिशननी सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास आहे, पण जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज इज नॉट सोशली बॅकवर्ड. मराठा समाज इज अ फॉरवर्ड कम्युनिटी, इज अ पॉलिटिकली डॉमिनंट कम्युनिटी. मराठा समाज हा महाराष्ट्राचा मेन स्ट्रीम आहे. तो साईडलाईन होऊ शकत नाही, तो सोशली बॅकवर्ड होऊ शकत नाही. मराठा समाज महाराष्ट्राचा 1 नंबरचा समाज आहे. मराठा समाज 2 नंबर होऊ शकत नाही, सामाजिक मागास होऊ शकत नाही, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि मनोज जरांगे त्यांची टीम जे सांगतोय की आम्ही एक मिनिट, मनोज जरांगे त्यांची टीम जे सांगतोय की आम्ही कायद्याचं ऐकतो, आम्ही न्यायालयाचं ऐकतो. पान नंबर 569 आहे. गुणरत्नजी, आपल्याकडे देखील येईल मी. आपला जो दाखला आहे तो आपण पोहोचवूयात मृणालजींपर्यंत. मृणालजी, आपला मुद्दा आधी पूर्ण करा. एका बाजूला मराठा समाज आंदोलन करायचं म्हणतंय, दुसरीकडे ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरण्याचं म्हणतंय. आंदोलन विरुद्ध आंदोलन हे चित्र महाराष्ट्रानं का पाहावं? नाही, सगळ्यात गोष्ट म्हणजे ओबीसी समाज आता आंदोलन करण्याच्या तयारीत नाहीये. त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचं हे जे आंदोलन आहे ना, हे आमच्या मते तर फेल जाणार आहे. कारण मला एक सांगा, इथं ज्येष्ठ तज्ञ आपले गुणरत्न साहेब आहेत, ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा सरकारला कुठलाही अधिकार नाहीये. तो स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचा अधिकार आहे. मग स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचं ऑफिस मुंबईला आहे का? ते पुण्यामध्ये. हा मुंबईला कशाला मोर्चा काढतायत? हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे ना, क्लिअर कळतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की या जरांगेंच्या ह्याच्यामध्ये जेव्हा व्हायलन्स झालं होतं, म्हणजे जेव्हा त्यांनी मोर्चे काढले होते, व्हायलन्स झालं होतं. माझी आज मागणी आहे महाराष्ट्र सरकारकडं, संदीप कर्णिक IPS यांच्या अधिकारीखाली आपण जे अध्यक्षतेखाली SIT नेमली होती, त्या SITचं झालं काय? जर ती SIT आज त्याचा रिपोर्ट आला असता, त्याच्यावर कारवाई झाली असती ना, हे सगळे जेलमध्ये बसले असते. आम्हाला आंदोलन करायचं नाहीये. ऐक ना पोखरकर दुसऱ्यांना बोलून द्या, जरा बोलून द्या. आमच्या ह्याच्यात अतिक्रमण करू नका. तुम्ही बोलत असताना मी शांतपणे ऐकत होतो. दुसरी गोष्ट अशी आहे, सरकार आंदोलक सरकारकडे मागण्या करतात, काहीतरी सांगताय. बालिश बुद्धी सारखं काय बोलताय तुम्ही? तुम्ही बालिश बुद्धी सारखं वागताय. सरकारला अधिकार नाही ओबीसी मध्ये देण्याचा. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ओबीसी मध्ये आम्ही येऊ देणार नाही तुम्हाला. ओबीसी मध्ये आम्ही येऊ देणार नाही तुम्हाला. किती आंदोलन, तुमची जहागिरी का ओबीसी? मृणालजी, तुमची जहागिरी नाही ओबीसी. तुम्ही येऊ द्या, तुम्ही कोण सांगणार येऊ देणार नाही? तुमची काय जहागिरी काय ओबीसी? तुमची काय जहागिरी काय ओबीसी? आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे ओबीसी, आमचा अधिकार आहे ओबीसी, तुमचा हक्क आहे ओबीसी. तुमची जहागिरी नाहीये. तुमचे शब्द परत घ्या. तुमचे शब्द परत घ्या. आरक्षण ही कुणाची जहागिरी? दुसरीकडे सरकार समोर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो की मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन होताना दिसू शकतं आणि त्याची आत्ता कुठेतरी ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय. याचं उत्तर जे आहे ते मी भाजपचे आमदार प्रवीण दरेकरजी यांच्याकडून घेणारच आहे की ही परिस्थिती ते कसं सोडवणार आणि कशा प्रकारे महाराष्ट्रासमोरचं विघ्न दूर केलं जाणार. प्रवीणजी, मगासपासून आपण चर्चा ऐकत होतात, अतिशय शांतपणे आपण ऐकत होतात. मात्र एक विचारायचं आहे की ज्या वेळेला सरकारसमोर, अवघ्या महाराष्ट्रासमोर एखादं विघ्न येतं, त्यावेळेला बाप्पांचं आगमन हे विघ्न दूर करण्यासाठी कशा प्रकारे तोडगा काढेल, असलेली समस्या सोडवण्यासाठी आत्ताच्या घडीला सरकार काय करेल? तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलेला होता की विरोधकांचं काय, विरोधक त्यांच्या बाजूने काय उत्तर देतात त्याचा देखील फॉलोअप आपण घेणार आहोतच. मात्र प्रत्येक वेळेला सरकारवरती येणारी परिस्थिती त्याला कोण कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं? प्रवीणजी, मला वाटतं चर्चा ही शांतपणे झाली पाहिजे, ऐकली पाहिजे आणि बोललं पाहिजे. खरं, ओतावेळपणे एकमेकांना टोकण्यापेक्षा आपली भूमिका आहे ती नीट मांडता आली पाहिजे. आणि विघ्नहर्ता हा सर्वांचं विघ्न दूर करणार आहे. आणि ज्या वेळेला विघ्नहर्त्याचा उत्सव सुरू असताना त्या ठिकाणी जर कोण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी विघ्नहर्ता त्या ठिकाणी जे काही करायचं ते करत असतो. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी चर्चा करत असताना, मुद्द्यावर बोलत असताना
मगाशी एक समर्थक म्हणाले की चर्चेचा दरवाजा उशिरा उघडलाय, 4 महिन्यांनी जाग आली का? अरे तुम्ही चर्चेलाच तयार नाही, तुमचा चर्चेवर विश्वास नाही आणि त्यामुळं आज का चर्चेला तयार झालात? आज का मुख्यमंत्र्यांच्या OSDला त्या ठिकाणी बोलवून चर्चा केलीत? मला वाटतं त्याच्यामुळं सोंग आणि ढोंग त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे. पोखरकर त्या ठिकाणी इतिहास सांगत असताना छातीवर हात ठेवून सांगा, मराठा समाजाला त्याची जाणीव आहे, कदर आहे. 10% SC-BCचं आरक्षण कुणी दिलं? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी 10%चं आरक्षण दिलं. आजही ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी लढा सुरू आहे. त्याच्यामुळे 10% आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. पण त्याच वेळेला आपण काय ओबीसीच्या संदर्भात आपण या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना कोण विचारणार नाही, ते लिहून द्यायला तयार नाहीत आणि कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यांची भूमिका आहे जी सरकारने त्या ठिकाणी केली. या उपर सरकार त्या ठिकाणी चर्चेला 100% तयार आहे. कोणी गाय मारली म्हणून वासरू मारायचं कारण नाही, म्हणजे आता मराठा समाजाचं आंदोलन आहे म्हणून ओबीसीनी केलं पाहिजे, अजिबात नाही. सरकार सक्षम आहे, न्यायदेवता त्या ठिकाणी योग्य अयोग्य त्या ठिकाणी ठरवत असते. परंतु या आंदोलनाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी कुणाची आयमाय काढायचा आपल्याला अधिकार दिला नाही, कुणाची पैदास काढण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही, मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी कुणी दिला आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारचा माणूस असूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार दिलाय आमच्या मावळ्यांना, त्याच्यामुळे आपलं आंदोलनाच्या नशेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला भान जाता कामा नये याची काळजी सुद्धा त्या ठिकाणी घेतली पाहिजे. छत्रपतींनी स्त्रियांचा सन्मान करण्याचा आदर्श आज महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर त्या ठिकाणी ठेवलाय आणि त्यामुळे नाचक्की झाले. 5-25 मराठा समाजातली शिव्या देणारी लोक आणि त्या ठिकाणी आता जसे वचवच करतायत ते करून प्रश्न सुटत नाही ना. प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातून सुटतो, संविधानाच्या चौकटीत सुटतो, त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत न्यायालयात त्या ठिकाणी सुटतो. आणि जहागिरी कुणाच्याच बापाची नाही हो. या देशाला संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. देश संविधानानं चालतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी संविधानाला घटनेला अभिप्रेत आहे, त्याप्रमाणे होत असतं. मला वाटलं म्हणून मी हिटलरशाही करेन, असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं होत नाही. आपल्या देशाला एक संविधानिक चौकट आहे, त्या चौकटीमध्ये बसून केंद्राने काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं. आता मी आजही सांगतो ना, राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी 100% मराठा समाजाच्या बाजूनच आहे. आज कोण आहेत मंत्रिमंडळात? मराठा समाजाचे मंत्री आहेत ना, त्यांना कदर नाही मराठा समाजाची. आमदार आहेत, त्यांना कदर नाही मराठी समाजाची. त्या ठिकाणी केवळ आपणच कैवारी आहोत मराठा समाजाचा असा काही आव आणण्याचं कारण नाहीये. अजूनही आम्ही सांगतो ना, चर्चेची दरवाजे त्या ठिकाणी आजही खुले आहेत. परंतु जी गोष्ट होणार नाही, ओबीसीतनं आरक्षण द्यायला कोण तयार आहे? एक जण येऊन पुढे सांगावं, कोणी तयार नाही. सरसकट सगळे सोयरे कायद्याच्या चौकटीत बसतं का? आता नोंदी वगैरेचा जो विषय आहे त्या संदर्भात सरकार पातळीवर जे शक्य आहे ते करायला तयार आहेत ना. नक्की. बरं, शिंदे साहेबांवर विश्वास आहे ना, शिंदे साहेबांकडे बैठक करा. शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगतील. विखे पाटील समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपण चर्चेतना मार्ग काढण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. मितू करण्याने त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही. आणि छत्रपतींची भूमी आहे, महाराष्ट्र आहे. आरे केलं तर कार्य येतं. तुम्ही जर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या आईवरनं शिव्या द्यायला लागलात तर आम्ही काय इथे काय गोट्या खेळतो का? आमच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे, स्त्रीत्वाचा सन्मान आहे, त्याला ठेच पोचवणार असाल तर छत्रपतींच्या मावळे आम्ही आहोत ना. आम्ही ठोका देऊ ना. कोणाला काय लायसन दिलेलं नाही ना शिव्या घालायचं. आज काय झाले नाचक्की महाराष्ट्रामध्ये आपली? मराठ्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण स्त्रीत्वाचा अपमान करतोय. मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज सुसंस्कृत आहे, मराठा समाज शिकले सवरलेला आहे. त्यांना हे अशा प्रकारचं वागणं अजिबात आवडत नाही. म्हणून आज बघाल की मराठा समाजाचे अनेक आंदोलक आहेत, अनेक संस्था आहेत, काल परवा नाही उभ्या राहिल्या, 20-20, 30-30 वर्ष त्यावर काम करतायत, त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. या सगळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी चर्चा होण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही सगळे येऊ ना, सगळे आमदार येतील, सगळे मंत्री येतील,
आम्ही येऊ तुमच्या सोबत. बरं, चर्चेसाठी पण तुम्ही देवेंद्र अजूनही फडणवीस दारं target खुली करायचं, असल्याचं आई-बाबांना शिव्या सांगताय. द्यायच्या. विनोद पोखरकरजी, ही दारं खुली असताना अजूनही वेळ आहे असं आपल्याला वाटतं चर्चेला का? खूप सुनील महत्त्व आहे ना. कुतकरजी, संवाद कुठल्याही महत्त्वाचा आहे. स्त्रीचा अपमान महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही आणि पुन्हा पुन्हा तेच अधोरेखित करण्याची वेळ येते. याला कोण कारणीभूत आहे? विनोदजी अगदी थोडक्यात, त्यानंतर लगेच सुनीलजी. मुळात आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. खोटं बोला पण रेटून बोला, ही भाजपच्या लोकांची खरं तर नीती आहे. कशी? जरांगे पाटलांच्या तोंडून जो शब्द निघाला तो म्हटले मायला म्हणजे याला शिवी म्हणत नाही. आपण सगळेजण ग्रामीण भागातून येतो. ग्रामीण भागातली ती बोली भाषा आहे. च्या मायला आपल्या प्रत्येक शब्दामध्ये हा शब्द असतो. परंतु उलट तुम्हाला मी सांगतो, जाणीवपूर्वक भाजपच्याच लोकांनी हे अशा पद्धतीने खोटं नेरेटिव्ह पसरवलं आणि जरांगे पाटलांच्या तोंडी हे वाक्य घालण्याचा प्रयत्न केला. कुठेही त्यांनी त्या ठिकाणी शिवी दिली नाही. परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, कळत नाही का? उसा पायता कळत नाही? पावशेरी पिलेली होती का? पावशेरी पिलेली होती? लाजा वाटायला पाहिजे. अरे कधी माफी मागायची? दुसऱ्या एका महिलेला त्या दुसऱ्या चित्रताईच्या बाबतीमध्ये बोललात, ते काय होतं? ते निर्लज्जपणाचं लक्षण नव्हतं का? माधुरीपणाची भाषा, झालेली भाषा आहे. एवढी जी प्रवीणजी येणार नाही झाल्याची भाषा नाही का? चित्राताईला बोलले ते काय होतं? सुनीलजी, थोडक्यात कुठल्याच महिलेचा अपमान होऊ नये यासाठी पॅनलमध्ये असलेले सगळेजण सहमत असतील. सुनीलजी अगदी थोडक्यात, मला प्रवीणजींकडे जायचंय. जर सरकारने चर्चेची दारं जर खुली ठेवलेली आहेत तर सरकारने आदरणीय या ठिकाणी दरेकर साहेबांनी मला सांगावं की आपण मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्यासंदर्भात मागच्या 3 महिन्यामध्ये किती वेळा चर्चा केली, आपण किती वेळा बैठका लावल्या. मुळात ज्या संघटनांचा दरेकर साहेब या ठिकाणी उल्लेख करतायत की 25 वर्षापासून काम करतायत, जर त्या संघटना 25 बरं, प्रवीणजींकडून याचं आपण अगदी थोडक्यामध्ये उत्तर घेऊयात. मला मृणाल ढोले पाटील यांच्याकडे देखील जायचंय. प्रवीणजी, आपण मगाशी हात उंचावलेला होता आणि या मुद्द्यावरती तुम्ही प्रकाश टाकू इच्छिता. हे बघा, प्रवीणजी, यांच्या निवडक काही 5-25 लोकांच्या डोक्यामध्ये हवा गेली. मराठा समाजाला ह्यांचं वागणं अशा प्रकारचं बेधुंद अजिबात आवडत नाही. जे त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या आईना शिवी दिली त्यात मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. परंतु 5-25 लोक अशी बडबडायला ठेवले, शिव्या द्यायला. मध्ये बोलू नका विशाल, त्यांना ते बोलत असताना बोललो नाही मी. विनोदजी, प्रवीणजींचा मुद्दा पूर्ण मध्ये हे बरोबर नाही. त्यांचा माईक म्यूट करा. प्रवीणजी बोला. या ठिकाणी काय झालं, बोललं की शिव्या देणारे 5-25 जणांचं टोळकं असतं. हा मराठा समाजाचा संस्कार आहे का? मला वाटतं मराठा समाज प्रगल्भ आहे, सुसंस्कारित आहे. या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम मराठा समाजाने केलंय. परंतु आपल्या त्या ठिकाणी काहीतरी नेतृत्वासाठी, आपल्या त्या ठिकाणी हव्यासापोटी अख्खा मराठा समाज वेठीस धरायचा. त्या ठिकाणी कुठलं आलं का? आंदोलन आज होतंय का? आंदोलनाला कुठलंच नेतृत्व नव्हतं. त्या वेळेला लाखोचे मूकमोर्चे झाले, तेव्हा जरांगे बिरांगे कोण नव्हतं, नेतृत्व कोणाचं नव्हतं. मराठा समाजाचे प्रश्न होते, समस्या होत्या, वेदना होत्या आणि त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी होता. आता तुमचं जे काय चाललंय ना, ते मराठा समाजाला अजिबात मान्य नाहीये. परंतु तुम्ही त्या ठिकाणी शिव्या द्यायच्या, मनाविरुद्ध कोण बोललं की जागिरी आहे का, आयमाय त्या ठिकाणी काढायची. आता मायच्या बोलणं, आमच्या कोकणात मायचा हो बोलतो, तुम्हाला आमच्या कोकणी शिव्या सांगू का? आमच्याकडे असंच बोलतात. म्हणजे कुणाच्या आईचा उद्धार करायला ती आमची बोलीभाषा आहे, प्रत्येकाची बोलीभाषा आहे. करतील का कुणाच्या आईचा उद्धार? बरं करायचं वरना बाबा. जरांगेंनी माफी मागितली ना, शब्द मागे घेतला ना, तरी पण त्या ठिकाणी नाकानी त्या ठिकाणी टेंबा मिरवायचा, हे बरोबर नाहीये. मला वाटतं चर्चा करा, मार्ग काढा. परंतु त्या ठिकाणी मी बोलतोय तेच खरं, कोण बोलला की त्याच्या अंगावर जायचं. अरे काय अंगावर जायला का तुम्हालाच येतं का? तुम्ही करा देवेंद्रजींना टार्गेट, आम्ही नाही तुमच्या अंगावर आलो तर बघा. तुम्ही प्रश्नांशी टार्गेट करा, विषयाला टार्गेट करा, मुख्यमंत्री म्हणून टार्गेट करा. तर आम्ही पण महाराष्ट्रात आणि आपल्या देशात कुठल्याही प्रकारे अपमान सहन केला जाणार नाही, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तर दुसरीकडे
ओबीसीतून मिळणारं आरक्षण यापूर्वी मिळालेलं आरक्षण का टिकलं नाही, यापूर्वी नवी मुंबईच्या वेशीवरती नेमकं काय काय घडलेलं होतं, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जी आपल्यापासून या चर्चासत्राच्या या सेगमेंटची सुरुवात करेल. मगाशी जो जयश्री पाटील यांचा उल्लेख निघाला त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला होता, जो मृणाल ढोले पाटील यांनी उपस्थित केलेला होता. गुणरत्नजी की जे हो असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या पीठाने जो संदर्भीय निकाल आला त्या संदर्भातून 2021 8 SCC 1, कारण सौबोली एक लिखी असते, जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, त्या केसमध्ये म्हणजे आता जरंगेचं जे आंदोलन जे आधार आहे तो आधार कसा निराधार आहे ते सांगतो. त्याच्यातला जसाचे तसा पॅरेग्राफ वाचून दाखवतो. मेयरली बिकॉज सम मराठा possess Kunbi certificate, the entire Maratha community cannot be treated as Kunbi or OBC. The two are distinct. तुम्हाला सांगतो दोन्ही वर्ग मराठा आणि कुणबी हे दोन्ही वर्ग वेगळे आहेत. आणि मागास कुणबी कोण आहेत तर मागास कुणबी तिरुळे कुणबी, खेडुले कुणबी हे जे विदर्भामध्ये आहेत ते कुणबी आहेत. आणि त्याचबरोबर दुसरे कुणबी आपले जे याच्यामधले आहेत कोकणामधले. आणि त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे की जे जे नोंदी तुम्ही म्हणताय ना, ह्या एकाही नोंदीचं तुम्हाला सांगतो हे आगस्ताळपणा आहे. आणि शिंदे समितीला जे तुम्ही वाढ दिली ना, तर शिंदे समिती मागास आयोग आहे ना, तर स्टॅट्युटरी दर्जा आहे. केवळ म्हणजे हवासापोटी कोणीतरी मागणी करायची आणि मागणी करावं लागते. आम्ही मसल पॉवर दाखवू, आम्ही आमदारांना वेटीस धरू, आम्ही लोकप्रतिनिधींना वेटीस धरू, आम्ही गाड्या थांबू, गाड्या फोडू, गाड्या जाळलेल्या पाहिल्या, ह्या सगळ्या चुकीच्या अनिष्ट गोष्टींची भीती दाखवून अशा नोंदींच्या आधारे आरक्षण द्या म्हणतं. मी तुम्हाला सांगतो हे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 आणि 3 न्यायमूर्तीचा निकाल आहे. मला सांगा आज माननीय 2 न्यायमूर्तींच्या निकालाच्या नंतर जरंगेंना नो एंट्री सांगितलं. तुम्ही विशाल आपलं पाटील साहेब तुम्ही सुरुवातीला सांगितलं एका बाजूला नो एंट्री, तसंच कुणबी मराठा डिस्टिंक्ट आहेत, एक नाहीत. ह्यावर नुसता चर्चा झालेली नाही तर यावर संशोधन झालेलं आहे. नुसतं संशोधन झालेलं नाही तर त्याच्यामध्ये अनेक उच्च न्यायालयाचे सुद्धा रेफरन्स आलेले आहेत. त्यामुळं मला सांगायचं की नोंदीच्या आधारे जे राजकारण केलं चाललंय हे नोंदीचं राजकारण नसून हे तुम्हाला सांगतो केवळ व्यवहाराचं आणि कुणाचं तरी टूल बनून चालवलेला प्रकार आहे, ज्याच्यामुळे माझ्या मराठा भावांचं नुकसान झालं. जरंगे आज स्वीकारणार आहे का मराठा भावांचं नुकसान? तुम्हाला सांगतो मी सर्व्हिस लॉ मधला माणूस आहे, मी एज्युकेशन लॉ मधला माणूस आहे. ज्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 10% जे म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास रिझर्वेशनमध्ये 9% मुलं आमचे मराठा भाऊ असायचे आणि तेवढेच 9% मुलं जनरलमधून म्हणजे 18% मुलं जायचे आमचे मराठा भावांचे. परंतु झालं असं की जरंगेच्या या सगळ्या कारभारामुळं केवळ 3% मुलं आज डेप्युटी कलेक्टर तहसीलदार या पदांवर जाऊ शकले. हे एवढं मोठं म्हणजे नुकसान, हे नुकसान कुणाला दाखवायचं? कारण शेवटी थेट गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्यांसाठी जे 10% आरक्षण आहे त्यांच्यापासून सुद्धा वंचित राहायची पाळी या जरंगेमुळे आली. मला कोणाला क्रिटिसाइज करताना 2 गोष्टी मला प्राखऱ्यानं सांगायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आईच्या बाबतीत बोललात आणि आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो दुसऱ्या एका संविधानिक पदावरल्या महिलेच्या बाबतीमध्ये एवढं घालून पाडून प्रतिष्ठा कशात म्हणलेली आहे? संविधानातच म्हटलेली आहे आर्टिकल 21 मध्ये. आणि आरक्षण कशात मागतो आपण? त्यातच मागतो आपण आरक्षण. संविधानातच आर्टिकल 16 मध्ये आरक्षण मागतो. आणि तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी करता त्याच आरक्षणातल्या त्याच संविधानातल्या दुसऱ्या तत्वाला घालून पाडून काय बायको समज बायकोला सुद्धा माणूस अपमानित करून बोलत नाही. एवढा अर्वच्च्या आणि खालच्या शब्दामध्ये ती ही बघतो हे उठवतो. अरे मुख्यमंत्री मोदयांवर एखादा राजकीय आरोप करणं वेगळं, खालच्या स्तरावर जाऊन इतकं गलिच्छ. मला एवढंच म्हणायचंय आपण तुम्ही कसं बोलताय ना काय अर्षामध्ये बघा टमरेल म्हणणं हे आगजाळपणा कशाला पाहिजे?
अरे अर्षद बघणं सोपं आहे, परंतु की नाही रेतीचं माप घेणं आणि रेतीचे ठेके घेणं आणि टिप्पर मोजून घेणं, अरे गंजाची हो गंजाची चूक हे एकनाथ शिंदे साहेबांनी लाड केलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा लाड फुललेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी यांना गुंजारलं नसतं, यांना जर अंतरवली सराटीमध्ये त्या गुन्ह्यांमध्ये यांनी जर जेलमध्ये गेले असते ना आरोपी म्हणून, यांनी पोलिसांवर हल्ला केला होता, तर हे आज हे बोलले नसते. आज हे सगळे यांचा तो रेव्हेन्यू बोलत आहे, आज यांचा रेतीचा रेव्हेन्यू बोलत आहे. आणि विनोदजी थोडंसं आपल्याला थांबवतो. सुनील पोखरकरजी, मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आता उल्लेख झालेला आहे आणि पुन्हा एकदा यावेळेला आंदोलन नवी मुंबईच्या वेशीवरती थांबवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं ते असताना जर त्या आश्वासनामुळे समाधान झालेलं नव्हतं तर मग परतीचा मार्ग त्या क्षणी तुम्ही का स्वीकारला होता? सुनील कोतकर उत्तर देतील. एक गोष्ट लक्षात घ्या, आज ज्या पद्धतीने बोललं जाते विनोदजी एक मिनिट त्या ठिकाणी विनोदजी प्लीज सुनीलजी बोला. आताच विषय झाला संस्कृतीचा, तर गुणसदावर्ते असतील, यांची संस्कृती काय आहे हे आताच महाराष्ट्र पाहिली. सुनीलजी मूळ मुद्द्यावरती येऊया. त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी परतीचा मार्ग का स्वीकारला? तू आधी स्वतःमध्ये व्यक्तिगत माझ्यावर बोलण्याआधी स्वतःमध्ये बदल कर. तुला सांगतो माझी संस्कृती आहे ना ती रेतीची नाही आणि टिप्परची नाही. मी धंदा मांडला नाही, मी लोकांना वेगळी धरत नाही. तुला सांगतो रेतीच्या टिप्पर बंद केल्याचा हे परिणाम हे मोर्चा आहे ना, रेतीच्या टिप्पर वाळू माफियाचा मोर्चा होऊ शकतो. ही भाषा आहे. मला जायचंय, मात्र तत्पूर्वी अगदी थोडक्यामध्ये ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील, मला आपल्याला अगदी थोडक्यात विचारायचं आहे की त्या क्षणाला काही आश्वासनं दिली गेली, तत्कालीन मुख्यमंत्री देखील वेगळे होते, मात्र पुन्हा पुन्हा सातत्यानं आरक्षणाचा विषय आला की ते त्यावरती न बोलणंच पसंत करताना दिसत आहेत. कुठल्याही प्रकारचं उत्तर येत नाहीये. यामागचं कारण काय असावं? मृणालजी. नाही, खरं तर मला ते का बोलणं पसंत करत नाही त्याचं कारण मला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्राला सत्य कळलं पाहिजे आणि हे मनोज जरांगे त्याचे साथीदार तर अजिबात महाराष्ट्राला खरं सांगत नाहीयेत. महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने हे ठरवलेले आहे की मराठा समाज ओबीसी नाहीये, एससीबीसी नाहीये, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड नाहीये आणि तरीही जर हे मोर्चा आरक्षण कसं दिलं? काय दिशाभूल करताय तुम्ही? आपला अभ्यास काय नेमका? एसीबीच्या आरक्षणात आपला मुद्दा पूर्ण करू द्या. पोखरकरजींनी येणार. मृणालजी बोला. मृणालजी मूळ मुद्दा आरक्षण राज्यामध्ये सुद्धा लागू आहे मराठा समाजाला. जरा अभ्यास करा आपण आपल्या वक्तव्याचा. आपण काय बोलतोय जरा थोडंसं समजून घ्या. नाही विनोद पोखरकर, जरा तुमची जात सांगा जरा महाराष्ट्राला. अरे ते कोर्टाचा निकाल सांगतायत. मराठा कोर्टाचा निकाल आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. जरांगेचा निकाल नाही, तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. निश्चितच सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. खरं तर वाद कुठेही संपणार नाही. मात्र चर्चेच्या अंती प्रवीणजी मी आपल्याकडे येतो. प्रवीणजी, मला आपल्याला थोडक्यात विचारायचं आहे की सरकार ही सगळी परिस्थिती पाहत आहे, हाताळताना देखील दिसतंय. मुख्यमंत्र्यांशी तुमचं या संदर्भातलं काही बोलणं झालं का? मराठा आरक्षण, येत्या काळातली आंदोलनं आणि बाप्पांचं आगमन, कुठली तरी एक चांगली बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत घेऊन येईल असं आपल्याला वाटतं का? कारण एक मागणी तर पूर्ण झालेली आहे, मात्र इतर मागण्यांचं काय? मराठा आंदोलकांना आंदोलन करण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रवीण दरेकरजी, तुमचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं काही बोलणं झालंय का? प्रवीणजी. मुख्यमंत्र्यांशी नेहमी या विषयासंदर्भात डे टू डे बोलणं असतं. आपण मागे जेव्हा मोर्चे येत होते, 50-60 ठिकाणचे मोर्चे आंदोलनं होते, रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री संवाद साधत त्या ठिकाणी विषय मार्गी लावत होते. मुख्यमंत्र्यांची चर्चेची तयारी आहे. मुख्यमंत्री 50-50, 60-60 मराठा वेगवेगळ्या संघटनांना भेटत होते. आताही त्या ठिकाणी भेटण्याची त्यांची तयारी आहे. आज मराठा समाजात किती चांगले आंदोलक आहेत हो. आमचे राजेंद्र कोंढरे हे या आरक्षणाचे अभ्यासक आहेत. विनोद पाटील ज्यांनी खरी पिटिशन केलं ते आहेत. हे सगळे अभ्यासक लोक कुठे आहेत? बर, हे कोणतरी त्या ठिकाणी पानटपरीवर बोलल्यासारखं आयमाय काढायची, शिव्या द्यायच्या. मला वाटतं
हे मराठा समाजाला अभिप्रेत नाहीये. बर आणि त्याच्यामुळे मला वाटतं की माझी मागणी राहील आपल्या माध्यमातून, मी सरकारशी बोलेन की या मराठा संघटना वेगवेगळ्या आहेत, जे त्या ठिकाणी अभ्यासक आहेत, ज्यांना कायदा कळवतो, जे जागेपणी आहे त्या ठिकाणी गोष्टी बोलतायत. काही लोक झोपलेले दाखवतायत पण ते जागे आहेत, त्यांना प्रश्न प्रलंबित ठेवायचा आहे. तर मला वाटतं सरकारने अशा लोकांना बोलवावं, चर्चा करावे आणि वस्तुस्थिती काय आहे बरोबर ते आहे. महाराष्ट्रातल्या चर्चेची दारं तुम्ही पुन्हा एकदा खुली केलेली आहेत. सुनीलजी, सांगतो मनोज जरांगेंशी आपण बोलणार आहात का आणि चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी जर वेळ दिली तर त्यासाठी जाणार का? सुनीलजी अगदी चर्चेला तयार आहेत, परंतु या विषयाचा अभ्यास असणाऱ्यांनी, ज्यांना अभ्यास नाही, नापास लोकांनी चर्चा करून फायदा नाही आणि त्यांना चर्चा नको आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की समाजाने असे 5-50 लोकांची त्या ठिकाणी नेमणूक करावी आणि त्यांच्याशी चर्चा लाईव्ह करावी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार तयार आहे. सरकार उत्तर देऊ शकतं. सुनीलजी, चर्चेला तयार आहात? खरे गरजवंत, खरे मराठा समाजाचे संवेदनशील नेते आहेत, त्यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. सुनीलजी, धन्यवाद मला वेळ दिल्याबद्दल. दरेकर साहेबांना मी सांगू इच्छितो, त्यांनी आता ज्यांची नावं घेतली, मी ते नावं रिपीट करणार नाही, परंतु आजपर्यंत कुठे गेले होते? इतक्या वर्षाचा लढा होता, का नोंदी सापडल्या नाही त्यांच्याकडून? का लोकांना? तुमचा प्रश्न मराठा समाजाकडून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इतपतची वेळ आपल्याकडे होती. आपला मुद्दा देखील पूर्ण झालेला असं आपण समजूया, कारण कार्यक्रमात वेळेच्या मर्यादा असतात. धन्यवाद विनोद पोखरकरजी, सुनील कोतकरजी, मृणाल ढोले पाटील, प्रवीण दरेकरजी आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती की वेळात वेळ काढून आपण महाराष्ट्रासाठी पेटत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती इतकी सडेतोड आणि सविस्तर चर्चा केली. त्यासाठी आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.